जब तक है जॉन आणि सन ऑफ सरदार या सिनेमांमधला वाद दिवसेंदिवस चिघळत चाललाय। एकमेकांची बाजू खोटी ठरवण्यासाठी वेगवेगळे मुद्दे समोर आणले जातात। आता या दोन्ही बाजूंनी काही नव्या पुराव्यांची भर पाडली आहे। नक्की कशी ते जरा पाहूयात। सन ऑफ सरदार आणि जब तक है जान या सिनेमांमध्ये सुरू असलेल्या वादावर यशराज बॅनरनं उत्तर दिलंय। बॅनरनं कोणतीही नोटीस मिळाल्याच्या बातमीचा इन्कार करून अजय देवगण फिल्म्सच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलंय। यशराज बॅनरचं असं म्हणणं आहे की देशभरात एकूण 10,500 स्क्रीन्स आहेत, त्यातल्या फक्त 1500 स्क्रीन्स जब तक है जान या सिनेमासाठी बुक केल्या गेल्यात। सिनेमाचा लीड ॲक्टर शाहरुख खानचंही या बाबतीत नेमकं हेच म्हणणं आहे। I think there are enough screens. Yeah, they said there's some 10,000 screens. I didn't even know. So we have 1,500, and hopefully, there are enough going around for everyone to release a film. मात्र शाहरुखनं याहून जास्त याबाबत काही बोलायला नकार दिलाय आणि या प्रश्नाचं उत्तर जब तक है जानच्या निर्मात्यांकडेच मागायला सांगितलंय। Am I part of this? I'm not the producer of this film, and if a producer has an issue with another producer of the film, I think they should resolve it. यासोबतच शाहरुखनं ही गोष्ट स्पष्ट करून टाकली की त्याला कोणत्याही प्रकारची नोटीस मिळालेली नाही, त्यामुळे त्याला या प्रकरणात पडण्यात इंटरेस्ट नाहीये। Fortunately, this time I haven't got a legal notice, so I'm happy with that. I haven't got it. I don't want to jump into this fray at all. म्हणजे सन ऑफ सरदार आणि जब तक है जान यांच्यात सुरू असलेल्या कायदेशीर लढाईत शाहरुखला पडायचं नाहीये। यशराज बॅनरचं असंही म्हणणं आहे की सन ऑफ सरदारची रिलीज डेट जब तक है जानच्या फार नंतर ठरली आहे, त्यामुळे अजयला स्क्रीन्स न मिळण्यात त्यांचा कोणताही हात नाहीये। तिथं अजयच्या टीमनं यशराजचे दावे खोटे ठरवण्यासाठी काही सिंगल स्क्रीनची लिस्ट मीडियाच्या ताब्यात दिली आहे। यानुसार जब तक है जानला मुंबईतल्या जवळपास 34 स्क्रीन्स मिळाल्यात, तर सन ऑफ सरदारला जेमतेम 16 स्क्रीन्स मिळाल्यात। सिनेमाची हीच अवस्था बाकीच्या शहरांमध्येही आहे। हैदराबादमध्ये जब तक है जानला 15 स्क्रीन्स तर सन ऑफ सरदारला फक्त 2 स्क्रीन्स मिळाल्यात। कानपूरमध्ये ही सरासरी 5-1 अशी आहे। आग्र्यात 4-2, अहमदाबादमध्ये 7-2, बडोद्यात 5-1 आणि औरंगाबादमध्ये 4-0 तर दिल्लीत 20-3 अशी ही सरासरी आहे। साहजिकच दोन्ही पक्षांकडे पुराव्यांची अजिबात कमतरता नाहीये। आता यात कोण चूक आणि कोण बरोबर याचा निर्णय न्यायालयच घेईल। ब्युरो रिपोर्ट, साम मराठी।